चला तर मंडळी, आज आपण छान मस्त चॉकलेट आप्पे करणार आहोत। आप्पे म्हटलं की सर्वांनाच आवडतात आणि चॉकलेट म्हटलं की लहान मुलांना तर फार आवडतं। एकदम सोप्या पद्धतीमध्ये ते पण पौष्टिक असे आपण हे आप्पे बनवलेले, यामध्ये अजिबातही मैदा किंवा साखर घातलेली नाहीये। तर चला रेसिपीला अधिक वेळ न लावता सुरुवात करू। सर्वात आधी आपल्याला इथे लागेल डार्क चॉकलेट थोडंसं क्रश करून घेतलं सुरीने। शेगडीवरती पातेल्यामध्ये थोडंसं पाणी ठेवायचं। पाण्याला उकळी आली की एका काचेच्या बाउलमध्ये किंवा स्टीलच्या वाटीमध्ये तुम्ही हे चॉकलेट अशा प्रकारे ठेवून घ्या। तर हे बघा, पाण्याची वाफ लागल्यामुळे आपलं डार्क चॉकलेट आहे ना छान असं मेल्ट व्हायला सुरुवात झालेली आहे। गॅस कमी करून आपल्याला अशा प्रकारे हे चॉकलेट आहे ना छान असं मेल्ट करून घ्यायचं आहे। चला आता आपण इथे एका काचेच्या मोठ्या बाउलमध्ये पाऊण कप दूध घ्यायचं आहे। इथे मी दूध थोडंसं हलकंसं गरम करून घेतलेलं आहे, कोमट घेऊ शकता तुम्ही। त्यानंतर इथे अंदाजे आपल्याला 5 चमचे साजूक तूप टाकायचं आहे आणि पाऊण वाटी आपल्याला इथे बारीक केलेला चिरलेला गूळ घालायचा आहे। गूळ आपण गरम दुधामध्ये घातल्यामुळे तो पटकन विरघळतो। एक 5-7 मिनिटं गुळाच्या पूर्ण गाठीना विरघळून घ्यायच्या दुधामध्ये। अशा प्रकारे प्लेन करायचं। यामध्ये आपण साखर किंवा तेलाचा वापर केलेला नाहीये। त्यानंतर आता एक चाळणी ठेवून इथे आपल्याला गव्हाची कणिक घ्यायची आहे। गव्हाची कणिक सुद्धा मी ज्या वाटीने गूळ घेतला त्याच वाटीने 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि 3 चमचे कोको पावडर घ्यायची। त्यानंतर 1 चमचा यामध्ये मी बेकिंग पावडर टाकते, अर्धा चमचा बेकिंग सोडा टाकायचा। अशा प्रकारे आपल्याला हे सर्व काही चाळणीने मस्त चाळून घ्यायचं आहे। आपण इथे गव्हाचा पिठाचा वापर केलेला आहे, मैदा किंवा साखर तेल अजिबात वापरलेलं नाही आहे। त्यामुळे हे चॉकलेट आप्पे लहान मुलांना खायला अतिशय पौष्टिक आहे, तर तुम्ही मोठ्या मुलांनाही देऊ शकता। अशा प्रकारे विक्सच्या साहाय्याने आपल्याला हे चांगलं फेटून घ्यायचं आहे। केकच्या बॅटरमध्ये अजिबातही गुठळ्या राहिल्या नाही पाहिजे। इथे जर तुम्हाला मिश्रण थोडंसं घट्टसर वाटलं तर तुम्ही 1-2 चमचे दूध टाकू शकता किंवा पातळ वाटलं तर एखादा चमचा गव्हाचं पीठही वापरू शकता। अशाच प्रकारे आपलं हे बॅटर तयार झालं पाहिजे। शेगडीवरती इथे मी आता आप्पे पात्र गरम करून घेतलेलं आहे। गॅस कमीच ठेवायचा आणि सुरुवातीला आपल्याला कडेकडेने हे पीठ टाकायचं आहे। आप्प्याचं पीठ टाकताना कडेकडेने सुरुवात करायची आणि नंतर मग सर्वात शेवटी मध्ये टाकायचं, म्हणजे मधले आप्पे ना लवकर पटकन जळतात। फक्त अर्धच भरायचं आहे आणि त्यावरती आपण जे मेल्ट केलेलं डार्क चॉकलेट आहे ना ते थोडं टाकायचं आहे। अशा प्रकारे सर्व आप्प्यांवरती ते टाकल्यानंतर पुन्हा आपल्याला चॉकलेट आप्प्याचं बॅटर आहे ना त्यावरती टाकायचं आहे। अशा प्रकारे डार्क चॉकलेटला कोट करून घ्यायचं आहे, म्हणजे डार्क चॉकलेट आहे ना आतमध्ये छान मेल्ट होतं। अशा प्रकारे आपण आप्पे करून घेतल्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आणि 10 मिनिटासाठी मंद गॅसवरती आप्पे होऊ द्यायचे। तर हे बघा, आपले आप्पे किती छान मस्त फुललेले आहे। याला तुम्ही पलटी नाही केलं तरीही चालेल, पण मी परत एकदा पलटी करून खालून पण छान मस्त आप्पे शेकून घेते। अशा प्रकारे चमच्याने थोडेसे काढून आहे ना व्यवस्थित त्यामध्ये खालची बाजू शेकून घ्यायची। तर खूप छान आहे, मस्त असे स्पॉन्जी झालेले होते। एकदम पौष्टिक आणि झटपट आपली ही रेसिपी झालेली आहे। सर्व आप्पे काढून घेतल्यानंतर आता यावरती मी थोडंसं चॉकलेट सिरम टाकते। हे फक्त डेकोरेट करण्यासाठी टाकते, तुमच्याकडे नसेल तर नाही टाकलं तरीही चालेल। चला तर मग, आवडले ना चॉकलेट आप्पे रेसिपी? अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी सुवर्णास किचन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि शेअर करा। पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसह, तोपर्यंत सर्वांना बाय बाय।